मा जो गुणांना धारण करतो, चांगल्या परिणामांना धारण करतो, त्याच्या दोषांचा अभाव होतो, दुर्गुणांचा नाश होतो. जसा प्रकाश आल्यानंतर अंधार निघून जातो ना, अंधार काय काढण्यासाठी आपल्याला दुसरा उपाय करावा लागत नाही. एक लाईट लावली की सगळा अंधार निघून जातो. तसंच इथं काय सांगितलं, हा जीव अज्ञान रूपी अंधकाराने ग्रासित आहे. म्हणजे आपल्यामध्ये अज्ञान आहे आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी काय करायचं? अज्ञान सोडायचं म्हणून सुटणार नाही. तर त्यासाठी गुणांना ग्रहण करायचं, म्हणजे ज्ञानाला ग्रहण करायचं, ज्ञान स्वभावाला जाणायचं. आपल्या ज्ञान स्वभावाला जाणलं असताना अज्ञानाचा नाश होतो. म्हणून गुणांना ग्रहण करायचं आणि दोषांना दूर करायचं. आपण जीव आहोत आणि जीवामध्ये अनंत गुण आहेत. या गुणांना जो जाणतो तो गुणवान म्हटला जातो आणि जो या गुणांना जाणत नाही तर तो गुणवान होत नाही, म्हणजे तो दोषयुक्त राहतो. यासाठी सांगितलं की जास्त काही प्रयत्न करावे लागत नाही. कोणतीही चांगली गोष्ट आली, जसं सूर्य उगवला असताना, आता सकाळ झालेली ना, मग सकाळी काय होतो, सूर्य उगवतो, त्याबरोबर सगळा अंधकार नष्ट होतो. अंधार तर नष्ट होतोच होतो, पण त्याबरोबर सगळे जीव जंतूने रहित असं वातावरण बनतं. जीवजंतूंची उत्पत्ती होत नाही. आणि शिवाय काय आहे, सगळे पशुपक्षी आपापलं काम करू शकतात. झाडं वगैरे सगळे काय आहे, टवटवीत होतात, फुलं फुलतात, अनेक गोष्टी होतात ना. म्हणजे एक सूर्याचा प्रकाश पडला की काय होतंय, अंधाराचा नाश होतो आणि त्याबरोबर अनेक फायदे होतात. सगळी सृष्टी निर्दोष होते, म्हणजे काय होते, निर्मल होते, निर्जंतुक होते. म्हणून दिवसाच सगळं करायचं. आपण दिवसा का जेवतो? रात्री जीवांची उत्पत्ती जास्त होते आणि जीवांची उत्पत्ती जास्त झाली की हिंसा पण जास्त होणार ना, काय मग? म्हणून आपण रात्री जेवत नाही. तसं काय करतात मुनिराज, रात्री विहार पण करत नाहीत. याच्या पुढं काय आहेत, रात्री बोलत सुद्धा नाहीत, कारण त्याद्वारे बोलण्यातून सुद्धा काय होते, हिंसा होते. अशा प्रकारे काय आहे, गुणवत्तेने दोषांचा नाश होतो. जो सम्यक दृष्टी आहे, तुम्ही सम्यक दर्शन प्राप्त केलंय का? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे आपले गुण आहेत, हे रत्न आहेत. यांना जपून ठेवायचं, है की नाही? रत्न आपण दागदागिने जपून ठेवतो ना. कसे जपून ठेवतो? डब्यामध्ये ठेवतो, तिजोरीमध्ये ठेवतो, है की नाही? कारण ते कोणी चोरून नेऊ नयेत. तसे आपले हे रत्न आहेत. ज्ञान, दर्शन, चारित्र्य हे काय आहे, जीवाचे रत्न आहेत आणि या रत्नांना जपायचंय. काय मग? यासाठी सांगितलं की सम्यक दर्शन प्राप्त करायचं. जो सम्यक दृष्टी होतो तर तो 25 दोषांनी रहित होतो. काय करावं लागत नाही.
आपोआपच एक आत्मस्वभावाला जाणण्याचं इतकं सामर्थ्य आहे की काय होतंय, 8 गुणांची प्राप्ती होते. 8 अंगाने तो भूषित होतो, शोभित होतो आणि सगळे 25 दोष निघून जातात. ही सगळी काय आहे, सम्यक्त्वाची महिमा आहे. म्हणून सम्यक दर्शन प्राप्त करा असं आपल्याला भगवान सांगतात, आचार्य सांगतायत. त्याचा आपण काय आहे, अंगीकार केला पाहिजे. सम्यक दर्शनाची प्राप्ती आणि त्याची रक्षा, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जो सम्यक दर्शन प्राप्त करतो तो काय आहे, संयमासाठी प्रवृत्ती करतो, विशेष रूपाने व्रत नियम धारण करतो. म्हणून आपण पाहतोय की दर्शन विशुद्धी काय षोडश कारण भावना आपण पाहतो आहोत. तर हे षोडश कारण चालू आहे, त्यामध्ये दर्शन विशुद्धी भावना आपण पाहतोय. दर्शनाची विशुद्धी असली पाहिजे, म्हणजे सम्यक दर्शन, विशुद्ध असं सम्यक दर्शन असणं आवश्यक आहे. की जे सम्यक दर्शन सर्व काय आहे पापाचा नाश करतं. हे सम्यक दर्शन सर्व कर्मांना नष्ट करण्यास समर्थ आहे. सम्यक दर्शनाने मोक्ष मार्ग मिळतो, मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून काय सांगितलं, 8 अंगाने सहित सम्यक दृष्टी असतो. निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढ दृष्टी, उपगुहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना, हे काय आहेत, 8 अंग आहेत. माहितीये का तुम्हाला? मग निशंकित जो असतो, कोण असतो निशंकित? सम्यक दृष्टी. निर्भय असतो तो समजतो की या विश्वामध्ये माझं काहीही नाही. सगळी वस्तुव्यवस्था जो समजतो त्याला शंका राहत नाही. त्यामुळं सप्त भय नष्ट होतात. तो जाणतो माझं अस्तित्व कायम आहे, जीवाला मरण नाही, जीव सदैव राहतो. हे शरीर नष्ट होईल, याचा वियोग होईल, पण हे शरीर माझं नाही, नव्हतं, है की नाही? आणि पुढे जे आपण शरीर धारण करणार ते पण आपलं असणार नाही, कारण शरीर हा कर्माचा उदय आहे आणि कर्म माझे नाहीत तर कर्माचं कार्य पण माझं नाही. आलं का लक्षात? आपण कोण आहे? कोण आहे आपण? जीव आहोत, हे विसरायचं नाही. मी जीव आहे, मी निशंकित अंगाने सहित आहे, माझ्यामध्ये सप्तभय नाहीत. त्याचबरोबर मी कसा आहे? निकांक्षित. हे गुण, हे अंग आहेत सम्यदृष्टीचे. मला कोणतीही कांक्षा म्हणजे इच्छा नाही. निकांक्षित गुणवाला सम्यदृष्टी असतो, त्याला आपल्या साधनेचं फळ ऐहिक सुखाची इच्छा नाही, तो सांसारिक सुखाची इच्छा करत नाही. प्रत्येक जण काय म्हणतो की मी धर्म करतो कारण माझं हे संसारातलं संकट दूर हो, मला धनाची प्राप्ती हो, मला काय हे मुलबाळ प्राप्त होत, किंवा जे जे आणखी बाकी शारीरिक मानसिक संकट आहेत तर ते दूर करण्यासाठी काय करतो? धर्म आराधना करतो. हे अपेक्षित धर्म झाला. धर्म हा निरपेक्ष असला पाहिजे, कारण अपेक्षा केली की अपेक्षाभंगाचं दुःख आहे. संसारातील सर्व क्रिया ह्या कर्माधीन आहेत.
म्हणून स्वकर्मावर लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या परिणामांच्या बाबतीत जागृत राहणं आवश्यक आहे. आपली जागरूकता स्वतः संबंधी असली पाहिजे की मी धर्ममय आहे, अनंत गुण माझ्यामध्ये आहेत आणि या गुणांचा मी स्वामी आहे. जो स्वतःला या रूपाने जाणतो त्याला पापाची तर इच्छा नाही, परंतु पुण्याची पण इच्छा असत नाही. या कारणाने तो अशुभापासून तर निवृत्त होतोच होतो, परंतु शुभ देखील बंधनामध्ये अडकून ठेवण्यासाठी कारणभूत आहे, कर्मबंधाचं कारण आहे. हे समजून काय करतो मग? स्वतःमध्ये राहतो. तो जाणतो की जर मी बाहेर अडकलो तर संसार वाढणार आणि स्वतःला जाणलं तर हा संसार सुटणार. काय करायचं आपण? यासाठी स्वतःचा आधार घेतला पाहिजे की जो आपल्याला धर्ममय बनवतो पर्यायामध्ये. म्हणून निकांक्षा, कोणतीही इच्छा करायची नाही. मी धर्म करतो म्हटल्यानंतर संसारातील ह्या गोष्टी, माझी सगळ्या समस्या दूर व्हाव्यात हे तर भाव नाहीतच, परंतु मी चक्रवर्ती व्हावं, मी इंद्र व्हावं, मी कुबेर पद धारण करावं असे भाव पण राहत नाहीत. किंवा काय आहे, जसं लौकिकामध्ये आपण पाहतो की मला सगळ्यांनी मान सन्मान द्यावा, मी नेता बनावं, अधिकारी बनावं, उत्कृष्ट पदावर राहावं असे भाव राहत नाहीत. कारण हे सगळे क्षणभंगूर आहेत. हे सगळे मान कशाची पुष्टी करणारे परिणाम आहेत. हे माझं स्वरूप नाही. मी तर चैतन्यमय आत्मा आहे असं जाणायचं. काय करायचं? आपल्या स्वभावाला जाणायचं, हे की नाही? म्हणून काय सांगितलं की जो इच्छा करतो तो त्याला तेवढं तर पद मिळत नसतंच, परंतु केलेली साधना वाया जाते. आपण साधना करतो, या साधनेचं फळ उत्कृष्ट मिळणार आहे, परंतु तुच्छ गोष्टीसाठी जर आपण त्या साधनेचा वापर केला तर तो व्यर्थ आहे. जसं काय सांगितलं, रावणाचा पूर्वभव. रावण होता रावणाची गोष्ट सांगते. तो रावण जो होता तर तो कसा होता? बलशाली होता. याचं कारण काय आहे? पूर्वभवामध्ये तो पण सम्यदृष्टी जीव होता, ते मुनिराज होते आणि इतकी उत्कृष्ट साधना करत होते. आणि आता काय आहे, जर त्या साधनेमध्ये राहिले असते तर मोक्षालाच गेले असते. परंतु त्याच वेळेस ते ध्यानाला बसले असताना तिथं चक्रवर्ती दर्शनाला आला. चक्रवर्ती होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या पट्टराण्या होत्या. सगळ्यांना घेऊन आला होता तो. आणि चक्रवर्ती दर्शनाला येणार तर काय हळूहळू येणार आहे का? सगळं वाजत गाजत सगळं काय आहे, तो दर्शनाला आलेला आहे. मग तिथं मुनिराज तर ध्यानामध्ये आहेत, पण त्या सगळ्या आवाजामुळे ते ध्यानापासून विचलित झाले. आणि त्यावेळेस काय आहे, कोणतरी आलंय हे समजतं आणि चक्रवर्ती दर्शन करतो त्या मुनिराजांचं. आणि त्याच वेळेस त्याच्या पट्टराण्या पण दर्शन करतात आणि ते मुनिराज पाहतात तर चक्रवर्ती दर्शनाला आलेला आहे. त्याच्या सगळ्या राण्या त्या सगळ्या दर्शनाला आलेल्या आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर
त्या मुनींना सहज भाव होतात, हे की नाही. आपल्याला सहज कसले कसले भाव होतात, तसं त्यांना पण झाले. ते म्हणाले की मी इतकी साधना करतोय, इतके काय आहे तप करतोय, तर या तपाचं फळ काय मिळावं, मी चक्रवर्ती व्हावं. कुणाला भाव झाले, मुनींना भाव झाले. काय भाव झाले की जसे हे चक्रवर्तीचं वैभव आहे तसं मला प्राप्त व्हावं. म्हणजे जी साधना मोक्षपदाची प्राप्ती करून देणार आहे, ज्या ध्यानामुळे अशरीरी बनणार आहे, सिद्ध पदाची प्राप्ती होणार आहे, तर त्या ध्यानाचं फळ इच्छा केली की संपलं. आणि या कारणाने ते मुनिराज काय झाले, चक्रवर्ती तर झाले नाहीत, परंतु प्रतिनारायण झाले. काय झालं, काय झालं, रावण होता ना, रावणाला कोणी मारलं, लक्ष्मणाने, है ना. नारायण आणि प्रतिनारायण यांचं वैर असतं. मग ते मुनिराज ते काय झाले, चक्रवर्ती तर 6 खंडाचा अधिपती होता असतो, परंतु इच्छा केली ना त्यांनी, धर्मातून संसाराची इच्छा केली. आणि पुण्य तर बांधलेलं होतच, परंतु त्या पुण्याने चक्रवर्ती तर झाले नाहीत, पण अर्धचक्रवर्ती झाले. 3 खंडाचा अधिपती रावण होता. म्हणजे साधनेमुळे काय आहे, उत्कृष्ट पुण्य पण बांधलं जातं आणि त्याच्यामुळं धर्म मार्ग प्रशस्त होत असतो, परंतु समजत नाही. या मोहाच्या अधीन होतो, थोड्या परिणामाने च्युत झाला तर काय आहे, पुढं त्याचे परिणाम गंभीर होतात, वाईट होतात, दोषयुक्त होतात. म्हणून सांगितलं की आपण काय केलं पाहिजे, साधनेतून धर्मातून कधी संसाराची इच्छा करायची नाही. म्हणून मी काय आहे, निकांक्षित अंगवाला आहे. मला इच्छा नाहीये, संसाराची इच्छा नाही, आणि मी काय आहे, धर्म साधनेतून संसार भ्रमणाची चारिगतीची इच्छा करणारा नाही. होतं तसं आपण काय म्हणतो, मी इतका धर्म करतोय माझं शरीर निरोगी राहावं, मी इतका धर्म करतोय मला सगळे अनुकूल राहावेत, मी इतका धर्म करतोय मला सगळं काय आहे चांगलं पद मिळावं. पण हे भाव काय आहेत, चुकीचे आहेत. धर्म हा संसाराच्या किंवा कर्माची इच्छा करणारा नसतो. धर्म हा आत्मसाधनेसाठी असतो. धर्म म्हणजेच आत्मसाधना आहे. म्हणून धर्मामध्ये राहायचं. मी चैतन्यमय आत्मा आहे. आणि अशा रीतीने सम्यक दृष्टी जो असतो तो निकांक्षित, कशाची इच्छा करत नाही. धन असलं तरी काय त्याच्याबद्दल मोठेपणा नाही, आणि धन नाही म्हणून त्याबद्दल खेद देखील नाही. सुंदर रूप आहे म्हणून काय आहे हर्षित होत नाही, आणि कुरूप आहे म्हणून दुःखी पण होत नाही. कारण तो जाणतो की काय आहे हे शरीर, हे धन, हे सगळी काय आहे मिळणारी अनुकूलता प्रतिकूलता हे कर्माधीन आहे. मी आत्मा चैतन्यमय आहे. म्हणून पहा, धर्मातून संसाराची इच्छा करायची नाही. म्हणून एवढे मोठे मोठे त्यागी काय आहेत, इतकी मोठी साधना करणाऱ्या जीवांचे थोडे परिणाम बिघडले तर त्याची कशी होते, दुर्दशा होते. मग आमच्यासारख्या जीवांची साधना तर अत्यंत अल्प आहे, आणि तेवढी जरी साधना आपण काय आहे जर आपण संसारासाठी संसाराच्या इच्छेने वाया घालवली तर आपल्या हातात काय राहणार. म्हणून धर्माचं फळ संसार नाही, धर्माचं फळ
मोक्ष सुख आहे आणि त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. म्हणून मुनिराजांचे परिणाम आपण पाहू शकतो की ते निकांक्षित अंगाने सहित असतात. इतकी दृढता असते की काहीही झाले शरीराला तरी मी काय आहे, चैतन्यमय आत्मा आहे, शरीर माझं स्वरूप नाही. आपण ऐकतो किती कथा है ना, भक्तामर स्तोत्र ऐकतो, एकीभाव स्तोत्र ऐकतो, किती हे स्तोत्र त्याच्यामध्ये कथा घडलेल्या आहेत ना. त्या मुनींना काही बेड्या बांधून ठेवलेल्या आहेत. मानदुंगा आचार्यांना 48 कुलपामध्ये बांधून ठेवलेलं होतं. परंतु त्यांनी त्याची इच्छा नाही केली, त्यांनी भगवंतांची स्तुती केली आणि आपोआपच इकडे कर्मांचा नाश झाला. सगळं कर्मांचं काय हे संक्रमण झालं पापाचं पुण्यात आणि सगळ्या बेड्या तडतड तुटून गेल्या. किती अशा घटना आहेत. एकीभाव स्तोत्रामध्ये पण काय सांगितलं की शरीरामध्ये रोग झालेला आहे, परंतु स्तुती केली भगवंतांची तर आपोआपच धर्माच्या रक्षणासाठी काय केलं, स्वभावामध्ये राहिले, भगवंतांची स्तुती केली, आपोआपच तो रोग दूर झाला. म्हणजे होतंय, हे काम होतंय. शुभ भावाने सगळी काही अनुकूलता मिळत असते, परंतु धर्म शुभ भावरूप नाहीये. धर्म हा काय शुद्ध भावरूप आहे. धर्म कर्मबंधाचं कारण नाही. आणि हेच आपण पाहतो की ते मुनिराज काय आहेत, सनत कुमार मुनिराज, की जे पूर्वी चक्रवर्ती होते आणि ते मुनिराज झाल्यानंतर त्यांना गलित कुष्ठरोग झाला. परंतु साधना तर इतकी छान चाललेली आहे, त्यांचं त्या शरीराकडे लक्ष नाही. आलं का लक्षात? आणि इतकी दृढता आहे की ते जाणतात हे शरीर माझं नाही, मी तर चैतन्यमय आत्मा आहे. शरीराचा किंचित मात्र देखील विकल्प नाही. आणि याच कारणाने गलित कुष्ठ जर त्यांनी तिकडे उपयोग दिला असता तर आपोआपच काय आहे, चांगलं फळ पण मिळालं असतं. परंतु इच्छा नाहीये त्यांना शरीरासंबंधी. ते विचार करतात की हे शरीर तर कधी ना कधी नष्ट होणार आहे. मी माझी साधना शरीरासाठी वाया घालवणार नाही. माझा वेळ मी त्यासाठी खर्ची करणार नाही. मी माझ्या स्वभावाची साधना करणार. आणि या कारणाने ते काय करतायत, स्वभावामध्ये राहतायत. आणि त्यावेळेस एक देव परीक्षा करण्यासाठी खाली येतात. ते जाणतात की या मुनींची काय खूप मोठी दृढता आहे आणि एवढा रोग झालेला आहे, परंतु त्या संबंधी निरपेक्ष आहेत, निकांक्षा स्वरूप आहेत ते. मग ते ऐकल्यानंतर काय आहे, म्हणजे ही चर्चा चालली होती स्वर्गामध्ये आणि परीक्षा घेण्यासाठी खाली उतरले. पाहतात तर काय झालंय, ते महाराज काय करतायत, मग तप करतायत है ना. कोण, सनत कुमार मुनिराज. आणि त्यावेळेस तो वैद्याचं वेश घेऊन आला आणि काय म्हणाला, मी औषध देतो. काय म्हणाले ते, ऐका तुम्ही. तो वैद्य काय म्हणाला, मी कोणत्याही रोगावर औषध देतो. आणि त्यावेळेस असं बोलत असतो, त्याला वाटतं की महाराज म्हणतील की तू माझा रोग दूर कर, परंतु महाराज काही बोलत नसतात. महाराजांचं ध्यान चाललेलं होतं. मग नंतर त्याचा सगळा आवाज ऐकून ते काय आहेत, तो वैद्य पण त्यांच्या जवळ येऊन बसला. महाराजांचं पण ध्यान संपलं आणि तो वैद्य काय म्हणाला, तुमचा हा जो रोग आहे तो मी दूर करू शकतो, तर तुमचा हा रोग दूर करायचा आहे का. मग ते महाराज काय म्हणाले, सनत कुमार महाराज,
म्हणाले, हो मला रोग झालेला आहे, तो तू दूर करणार का? तो म्हणतो, कसला पण रोग असेल तरी मी दूर करतो. मग त्याला वाटतं मुनिराजांचे भाव बदललेत. परंतु महाराज काय म्हणतात माहितीये का? महाराज म्हणतात, मला भवभ्रमणाचा रोग लागलेला आहे, मला मिथ्यात्व रूपी रोग लागलेला आहे, तो दूर करणार का तू? करू शकतो का? तर तो म्हणतो की हा रोग तर दूर करण्याचं औषध माझ्याजवळ नाही. मग महाराजांनी त्यांना उलट उपदेश दिला. धर्म काय आहे हे सांगितलं, वस्तुतत्व सांगितलं, आणि काय आहे, हे शरीर आपलं नाही, आपण तर जीव आहोत. आणि या पद्धतीने त्यांनी काय केलं, शरीराकडे उपयोग न देता आत्मसाधना केली. म्हणजे त्याचा उपदेश दिला. आणि तो देव काय झाला, आपलं रूप प्रगट करतो. मी म्हणतो वैद्य नाहीये, मी तुमची परीक्षा करण्यासाठी इथं आलो होतो. मग अशा पद्धतीने काय झालं, मग ऐकताय का? मग काय झालं, तर त्यांनी शरीराकडे लक्ष दिलं नाही, शरीराची इच्छा केली नाही, संसाराची इच्छा केली नाही. कारण शरीराची इच्छा म्हणजे संसाराची इच्छा आहे. म्हणून मी शरीर नाही, या शरीरासंबंधी निर्विकल्प राहिले ते. आणि याचा परिणाम काय झाला, तर ते सनत कुमार मुनी त्याच भवामध्ये मोक्षाला गेले. कळलं का? म्हणून निकांक्षा काय असते, इच्छा नाहीये, कोणत्याही शरीर भोगाची इच्छा न करणं, त्याला म्हणतात निकांक्षित अंग. कोणतीही इच्छा नाहीये म्हणून मी धर्म करतो, मी व्रत धारण करतो, मला सगळी अनुकूलता मिळावी, माझं सगळं शरीर व्यवस्थित व्हावं, अशी इच्छा करायची नाही. सम्य दृष्टी निर्भय असतो. आपलं अस्तित्व आपण जाणायचं, मी या सर्वापासून भिन्न चेतनमय जीव आहे. म्हणून आपोआपच जो स्वभावामध्ये राहतो त्याला उत्कृष्ट पदाची प्राप्ती होते. म्हणून काय सांगितलं, सम्य दृष्टी निकांक्षित असतो, त्याला कोणतीही इच्छा असत नाही. म्हणून आपण धर्म तर थोडा करतो, पण इच्छा जास्त करतो. म्हणून धर्माचं फळ उत्तम आहे, तर त्या उत्तम फळाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे. प्रत्येक क्षणाला आनंदी राहायचं आहे. आनंदी जीवन जगण्याचा मार्ग ध्यान आहे. आनंदी जीवन जगण्याचा मार्ग स्वतःचा कारण परमात्मा आहे. म्हणून स्वतःला जाणायचं. जी काही आपल्याला प्रतिकूलता मिळते, जे काही शारीरिक वेदना त्रास होतो, याचं कारण आपले चुकीचे परिणाम आहेत. म्हणून त्या परिणामांबद्दल आपण काय केलं पाहिजे, पश्चाताप व्यक्त केला पाहिजे. हे सगळे माझे दोष मिथ्या होत. प्रतिक्रमण करताना मग हे सगळे माझे केलेले चुकीचे भाव मिथ्या होत, मी माझ्यामध्ये राहो. हे प्रभो, मन वचन काय, कृतकारित अनुमोदन, सौरंभ समारंभ आरंभ, क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, त्या सर्व दिवसावर रात्री घडलेल्या या सर्व दोषांबद्दल मी मनपूर्वक पश्चाताप करून क्षमा मागते. आतापर्यंत मी जे जे चुकीचे भाव केले ते सगळे माझे भाव मिथ्या होत. वर्तमानामध्ये भविष्यामध्ये साधनेला बाधा येण्यायोग्य जे भाव केले असतील ते सगळे माझे भाव
मिथ्या होत मी माझ्यामध्ये राहो. सर्व जीवांची मी क्षमा मागतो. सर्व जीव माझ्यावरती क्षमाभाव धारण करोत. मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचारी राहणार. मोक्षाला जाईपर्यंत मला जैन धर्माची प्राप्ती हो. खरे देव शास्त्र गुरु प्राप्त होत. मी माझ्या स्वभावाला विसरणार नाही. सगळ्या भावलिंगी मुनिराजांचे, व्रतींचे, साधकांचे आहार निरंतराय होत. सर्वांना धर्मासाठी अनुकूलता प्राप्त हो. सर्व जीवांना मोक्ष मार्ग प्राप्त हो. सर्वांचे कल्याण हो. मी माझ्याकडून काही चुकीचे भाव झाले असतील ते सगळे मिथ्या होत मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषांबद्दल मी प्रायश्चित्त मागत आहे. या सर्व दोषांचे प्रायश्चित्त म्हणून मी आज एक दिवस 5 फळं 5 धान्य घेईन. सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून 9 वेळा ओम म्हणतो आणि काय करतो? दान करतो.